रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। आनंदी व आरोग्यमय जीवनासाठी नियमित योगासने करणं आवश्यक आहे। आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे। आंतरराष्ट्रीय योग दिवस ही आरोग्याची काळजी घेण्याचं स्मरण करून देतो। योगाच्या शास्त्रीय माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे मल्टीमीडिया प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे, असं प्रतिपादन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो योग दिवस समन्वय समिती, हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि जिल्हा व पोलीस प्रशासन यांच्या वतीनं हरिभाई देवकरण प्रशालेच्या मूळ सभागृहात आयोजित 2 दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आयुक्त एम राजकुमार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। मंचावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, मुख्याध्यापिका दीपा फाटक, पोलीस निरीक्षक अजित लकडे, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, मनमोहन भुतडा, रोहिणी उपळाईकर, बाळासाहेब पाटील, सतीश घोडके, उद्योजक विरेश नसले, प्रभा कोडगे, अक्षय गवळी आणि सारिका अनपट आदी उपस्थित होते। आयुक्त राजकुमार म्हणाले, योग आता केवळ ऋषी मुनींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक सार्वजनिक जीवनशैली बनला आहे। योगाचे फायदे ओळखून तो मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जात आहे। यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही संकल्पना आहे। आपले कुटुंब हे संपूर्ण पृथ्वी आहे। आपण या सगळ्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे। योग आजच्या दिनापुरता मर्यादित न राहता सर्व काळ निरंतर करावा, असंही आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यालय सहाय्यक जयम हन्नुरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे भाऊसाहेब चोरमले, साईराज राऊळ, योगीराज कोंडा, बत्तीन, पियुष बनसोडे, किरण गवळी आदींनी परिश्रम घेतले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।